मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 संकेत मी तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्ही त्यांना ना अशी 3 कामं पण तुम्ही त्यांना बोलू शकता. जे 3 संकेत ना किंवा जी 3 कामं जर एखादी बाई, जर एखादी मुलगी तुमच्यासोबत ना म्हणजे जर करत असेल आणि जर असं ना कायमचं होत असेल, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की तिला तुमच्याकडून ना शरीर सुख तिला हवं आहे. तिला तुमच्यासोबत ना झोपायचं आहे. तिला तुमच्याकडून ना सेक्स पाहिजे. कारण मित्रांनो, जेव्हा ना एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला जेव्हा एखादा पुरुष जेव्हा तिला आवडतो ना आणि जेव्हा तिला त्या पुरुषाकडून जेव्हा तिला शरीर सुख ना तिला हवं असतं, तेव्हा ती स्त्री ना असे संकेत, अशी कामं म्हणजे ती करायला लागते. म्हणजे जेणेकरून ना त्या पुरुषाला समजेल की तिच्या मनामध्ये ना नक्की काय आहे. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की बायकांचा स्वभाव हा जरासा लाजाळू असतो. म्हणजे बायकांना असं कधी ओपनमध्ये खुल्लम खुल्ला कधी पण आपल्या आवडत्या पुरुषाला असं कधी सांगत नाही की म्हणजे अरे मला तुझ्यासोबत ना झोपायचं आहे, मला तुझ्याकडून ना शरीर सुख मला हवं आहे, असं कधी ना कोणतीच बाई असं ओपनमध्ये बोलत नाही. पण मित्रांनो बायकांना असे काहीतरी संकेत देतात, अशी काहीतरी कामं करतात की म्हणजे जेणेकरून ना त्या पुरुषाला ते संकेत बघून त्या पुरुषाला समजेल की म्हणजे तिच्या मनामध्ये ना काय चालू आहे. सो मित्रांनो ते संकेत ना किंवा ती कामं आता मी तुम्हाला स्पष्टपणे आणि एकदम सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो त्यामुळे ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ह्या व्हिडिओला ना पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला संकेत आहे तर तो पहिला संकेत ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्या पाठीला आणि तुमच्या कमरेला एका वेगळ्या प्रकारचा स्पर्श करणं. काय बोललो मी? तुमच्या पाठीला आणि तुमच्या कमरेला एका वेगळ्या प्रकारचा स्पर्श करणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीला ना एखादा पुरुष जेव्हा तिला आवडतो आणि जेव्हा तिला ना त्या पुरुषाकडून जेव्हा तिला शरीर सुख ना तिला हवं असतं, तेव्हा ती काय करते माहिती आहे का, की त्या पुरुषाच्या पाठीला आणि त्याच्या कमरेला एका वेगळ्या प्रकारचा जो स्पर्श असतो ना तो ती करते. जसं की फॉर एक्झाम्पल, त्या पुरुषाला ना पाठीमागून म्हणजे मिठी मारणं, त्या पुरुषाला ना समोरून मिठी मारणं आणि आपल्या हाताने ना म्हणजे त्याच्या पाठीला स्पर्श करणं किंवा म्हणजे आपल्या हाताने ना म्हणजे त्याच्या कमरेला स्पर्श करणं. असं मित्रांनो आता बघा तो स्पर्श ना आता मी तुम्हाला इथे बोलण्यामध्ये मी ते सांगू शकत नाही. कारण मित्रांनो स्पर्श ना हा अनुभवायचा असतो. असं तुम्हाला सांगून ना काय समजणार नाही. जेव्हा तुम्ही तो स्पर्श ना जेव्हा तुम्ही अनुभवाल तेव्हा तुम्हाला समजेल की तो स्पर्श ना थोडा वेगळ्या प्रकारचा असतो. तर मित्रांनो तो स्पर्श ना जर एखादी स्त्री तुम्हाला जर करत असेल ना तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की तिला तुमच्याकडून ना शरीर सुख तिला हवं आहे. कारण मित्रांनो असा स्पर्श ना एखादी स्त्री तेव्हाच करते जेव्हा तिला एखाद्या पुरुषाकडून ना शरीर सुख तिला हवं असतं. तर मित्रांनो हा ना पहिला संकेत आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा संकेत आहे तर तो दुसरा संकेत ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्या कानाजवळ येऊन हळूहळू बोलणं. काय बोललो मी? तुमच्या कानाजवळ येऊन हळूहळू बोलणं. आणि बोलणं म्हणजे काय बोलणं? असंच नाही मित्रांनो म्हणजे नॉर्मल बोलणं, थोड्या थोड्या चावट गोष्टी तुमच्या कानाजवळ येऊन ना हळूहळू बोलणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी स्त्री ना तुमच्या कानाजवळ जर ती येते आणि म्हणजे काही ना काहीतरी चावट गोष्टी तुमच्या कानामध्ये हळूच बोलते, तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच असतो की तिला तुम्ही आवडता आणि तिला तुमच्याकडून ना शरीर सुख तिला हवं आहे. कारण मित्रांनो पुरुषाच्या एवढ्या जवळ एखादी स्त्री ना तेव्हाच येते जेव्हा तिला ना तो पुरुष तिला आवडत असतो आणि त्या पुरुषाकडून ना तिला शरीर सुखाची तिला इच्छा असते मित्रांनो. नाहीतर मित्रांनो एवढ्या जवळ ना कोणती स्त्री कोणत्याच पुरुषाच्या अजिबात जात नाही. तर मित्रांनो हा ना दुसरा संकेत आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा संकेत आहे तर तो तिसरा संकेत ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्यासोबत ना एकांतामध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करणं.
आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की जर एखादी स्त्री तुमच्यासोबत एकांतामध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करते किंवा ती ट्राय करते की तुमच्यासोबत ना तिला एकांत भेटावा, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल जेव्हा तिच्या घरामध्ये ना कुणीच नसतं तेव्हा ती ना काहीतरी कारण काढून तुम्हाला तिच्या घरी बोलवते, किंवा जेव्हा ना तुमच्या घरी कुणीच नसतं, जेव्हा तुम्ही ना घरामध्ये एकटे असता, तेव्हा ती स्त्री ना मुद्दामून तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येते, किंवा मित्रांनो ती तुम्हाला असं बोलते की म्हणजे आपण ना एखाद्या पिक्चरला जाऊया का, आपण म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये फिरायला जाऊया का. म्हणजे मित्रांनो असं जर एखादी स्त्री ना तुमच्यासोबत एकांतामध्ये जर ती वेळ घालवण्यासाठी जर ती प्रयत्न करत असेल, तरी पण मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता, तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे आणि तिला तुमच्यासोबत ना शरीर सुख तिला अनुभवायचं आहे. कारण मित्रांनो एखादी स्त्री ना एखाद्या पुरुषासोबत एकांतामध्ये वेळ घालवण्यासाठी तेव्हाच ती प्रयत्न करते जेव्हा तिला तो पुरुष ना आवडत असतो आणि त्या पुरुषासोबत ना तिला झोपायचं असतं. नाहीतर मित्रांनो असं कोणती पण बाई ना असं कोणत्या पण पुरुषासोबत एकांतामध्ये वेळ घालवण्यासाठी प्रयत्न अजिबात करत नाही. तर मित्रांनो हा संकेत ना तुम्ही लक्षात ठेवा आणि वेळ आल्यावर ना हा संकेत तुम्ही ओळखा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.